थँक्यू सो मच डीजे. हळूहळू आता आपण इव्हनिंग सेशन मध्ये आलेलो आहोत आणि आता 4 वाजलेले आहेत. 2 मॅचेस शिल्लक आहेत. 2 मॅचेस आपल्याला आता इथून ज्या बघायला मिळतील त्यापैकी आता सामना सुरू होतोय. बाटाळे विपक्ष गावदेवी दिवे असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. टॉस जिंकून जयब्रामध्ये बाटाळीनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. मागचा सामना अगदी सहजगत्या लवकर संपवला. पहिला बॉल पंकज मालीचा वेगवान तेज तर्रार चेंडू आपल्याला बघायला मिळाला. डॉट बॉलनं सुरुवात करतोय. डॉट चेंडूने या ठिकाणी सुरुवात करत असताना बाटाळे एक्सप्रेस पंकज माळी, संकेत गोंदले ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली. जेल ड्रॉप झालेली आहे. कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. स्कोर मोजअप विथ द डबल. धावांना सुरुवात आता या 2 धावांनी झालेली आहे. स्कोर कार्ड वरती धावांचा श्री गणेशा. स्ट्राइक एंडला बॅटर धनेश पाटील. संकेत गोंदले माफ करा. यावेळेला उडवल्या बॉल. झेल ड्रॉप झाली मागच्या बॉलवर परंतु इथे प्रेम येतोय. काय झेल पकडल्या. रनिंग कॅच. एक्सलंट टेकन. फलंदाज बाद. पहिला धक्का दिवे संघाला. पहिला धक्का आणि पहिली विकेट अखेर या ठिकाणी मिळवली आहे गोलंदाज पंकजनं. जतीन पाटील नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती एंटर होतोय. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. दरम्यान आपण पाहतोय आदरणीय सुकेजी डाके साहेब उपसरपंच ग्रामपंचायत अंजूरचे या ठिकाणी या स्पर्धेतून आपली रजा घेताना महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील A1 शो मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून तुम्ही अनेक वर्ष बघितला. केंद्रीय मंत्री पंचायती राज चषक अर्थातच त्या चषकाचे शिलेदार प्रणेते सुकेजी डाकी साहेब. क्लीन बॉल. दांडी गुल. फलंदाज बाद. बाटाले एक्सप्रेस ऑन फायर. सुकेजी डाकी साहेब या स्पर्धेतून रजा घेताना साहेब आपण आलात आपला मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय. पंकज मालीनं जबरदस्त झन्नाटेदार बॉलिंग सध्या हाताळली आहे. लागोपाठ 2 विकेट प्राप्त करत असताना नवीन बॅटर मनोज पाटील. थोडासा गेम प्लॅन मध्ये बदल करण्यात आलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी टॉप ऑर्डरला नवोदित नवीन खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न राहिला आहे. पुन्हा एकदा पंकज ओव्हर द विकेट. ओ हा चेंडू आपण पाहतोय सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट
चला नाना स्पोर्ट टेमघर आपण सज्ज राहायचंय. मनोज ऑन स्ट्राइक, पुन्हा ओव्हर द विकेट पंकज. लेन बॉल होता, हा देखील बॉल सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक डॉट आणि याच बरोबर पहिलं षटक संपलेलं आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल फक्त आणि फक्त 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गावदेवी स्पोर्ट खेवणी दिवे. फलंदाजांना पलट वार करावा लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर असेल धनेश पाटील आणि आता त्याला साथ देण्यासाठी बॅटर मनोज तुम्ही पाहतात पियुष गोलंदाजी करण्यासाठी आलेला सेकंड ओव्हर मध्ये. अमोलजी तरे यांची स्पर्धा सक्सेसफुल होताना फार मोठ्या प्रमाणात त्यांचा मित्र परिवार आज या स्पर्धेला भेट देताना आपण पाहतोय. हे प्रेम खऱ्या अर्थानं बघायला मिळालं यावेळेला. चांगला फटका समोरच्या दिशेने व्ही मध्ये एक्झिक्यूट करत असताना सेकंडचा कॉल, धावबाची संधी आहे आणि फलंदाज रन आउट. आणखी एक धक्का. नवीन बॅटर सागर सागर भोईर मैदानामध्ये एंटर झालेला आहे. बघा धावांपेक्षा विकेट आता जास्त आहेत. 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि फक्त 2 धावा. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतायत मागच्याच मॅच मध्ये गावदेवी दिवे संघानं फार मोठं 3 धावा आहेत माफ करा. दुसऱ्या धावेला रनआउट झालेला. ऑन साइडला भिरकावून दिलेला आहे. लॉफ्टेड इट आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम सिक्सर. Check. Thank you. चेतन माली यांच्याकडून देखील टीम बाटाळीला शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. यावेळेचा हा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा भिरकावून दिला मिड विकेटच्या बाहेर. षटकार.
थँक्यू थँक्यू. लागोपाठ 3 सिक्सर जर आता इथून मारले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आकाश म्हात्रे यांच्याकडून दिले जाणार आहे. बघूया लागोपाठ 2 सिक्सर तर आलेले आहेत. ओ स्लो वन संधी अजूनही आहे कारण हा चेंडू स्क्वेअर पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतायत 16 धावा. उद्याचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या देखील फुल टॉस बॉल पुन्हा एकदा वळवलं ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे मिळाली आहे. एकच धाव. 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 17 रन्स ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या सुरू आहे आणि या मॅच मध्ये आता वापसी करत असताना बॅटर धनेशच्या बॅट मधून आलेले जे 2 षटकार आहेत पुन्हा एकदा आता एक चांगली भरारी जरूर या डावाला देताना दिसलेल्या आहेत. सागरला देखील चांगला खेळ साकारावा लागेल. सोडून दिल्या बॉल चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर मारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक अतिरिक्त धाव. 18 धावा स्कोर कार्डवर 18 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन्स होत्या परंतु आता या ओव्हरमध्ये चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 4 षटकांचा सामना. उद्याचा लॉट्स देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. यावेळेला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका लॉफ्टेड. हा फटका आहे. बॉल बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला सरकतोय. क्षेत्ररक्षक येतात भावेश. 2 धावा या दरम्यान सहजगत्या पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवर 20 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ. उद्या पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कोलशेतचा आणखी एक संघ आहे. कोलशेत विरुद्ध वीरतानाजी दापोडे उद्याची पहिली लढत. उद्या दुसरी मॅच विलासस्मृती राणाल विरुद्ध साईश खारबाव. उद्याचा तिसरा सामना गावदेवी बालकुम विरुद्ध आई देवी वडुनवघर. आणि उद्या चौथा सामना भिनारच्या विरुद्ध येणारा संघ. यावेळेला जेल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज फेल होतोय. धक्का लागतोय. आणखी एक गावदेवी स्फोट खेवणी देवीला. उद्या खरं तर एच पूल आहे असं म्हणावं लागेल ज्या प्रकारच्या टीम्स तुम्ही पाहतायत. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये ABCD काहीच नाही. जो समोर आला त्याच्या समोर खेळा. किती मोठं नाव क्रिकेटमध्ये असू द्या मैदानात काय करतात त्याला महत्व असतं. क्रिकेटमध्ये तसंही राजाचा रंक आणि रंकाचा राजा होत असतो. आज शतक मारणारा खेळाडू उद्याही शतक मारेल असंच नाही. उद्या तो शून्यावरी जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लागल्यात त्या 20 धावा. चांगली टोटल चांगलं कमबॅक या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. गावदेवी स्फोट केवणी देवेनं. बघा आपण आताच चर्चा करत होतो ना की क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगणं कठीण. पहिल्या ओव्हरमध्ये 2च धावा होत्या. 2 महत्वाच्या विकेट देखील आल्या होत्या परंतु ह्या ओव्हरमध्ये पूर्णपणे पलटवार आपल्याला बघायला मिळाला. तो म्हणजे गावदेवी स्फोट केवणी देवेचा. पृथ्वीराज म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. छावा म्हात्रे यांचे सुपुत्र. षटक क्रमांक 3 गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज उमंग येतोय बॉलिंग मार्कवर. चला वेळ कमी घ्या.
उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस ग्रामपंचायत सदस्य चषक 2025चा उमंग तयार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सोडून दिला बॉल स्वेअर मारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय एक धाव पुन्हा एकदा या ठिकाणी मिळेल धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 21 वर चांगली वापसी करत असताना गावदेवी स्पोर्ट केवनी दिवे धनेश पाटीलच्या बॅटमधून आलेले ते 2 सिक्सर ते दोन्ही सिक्सर आपण पाहतो या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नवा आत्मविश्वास नवी ऊर्जा देणार आहे ते म्हणजे टीम गावदेवी स्पोर्ट केवनी दिवेला पुन्हा एकदा उमंग तयार होतोय हो कोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्यात नक्कीच प्रयत्न होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हा देखील फसलेला पूर्णपणे बॉल येतोय डॉट आणखी एक निर्धाव सातत्याने आता चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे उमंग माळीच्या माध्यमातून लेफ्ट आर्म राऊंड द विकेट हा बॉल यावेळेला उडवला हवेत आहे चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये असेल आणि ते झेल पकडलेले आहे फलंदाज बाद चांगली झेल पकडली आहे लॉंगॉनला नवीन बॅटर मैदानामध्ये दर्शन पाटील एंटर होतोय उमंग माळीला ही सफलता मिळाली आहे पहिला बॉल स्वेअर होता परंतु त्यानंतर उमंगचा देखील पलटवार आपण बघतोय वेगवान चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये बघा विकेट मिळतात परंतु ती डिसिप्लिन नाही दिसत स्वेअर चेंडू देखील सातत्याने उमंग हाताळत असतो आणि जरूर इथून विचार आपण केला तर लागोपाठ व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले 22 धावा 22 रन्स हा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा बुंद्यात होता वाईड आल्यानंतर पुन्हा डॉट आला पुन्हा पलटवार (22) for the loss of 5 wicket. Third over in a progress. पुन्हा एकदा लाऊड अपील बरोबर यश त्यांच्यामध्ये सापडलेला फलंदाज बाद 1 more wicket down. दर्शन पाटीलला देखील आता डगआउटचं दर्शन घडवलेलं आहे आपण पाहतोय उमंगला ही दुसरी सफलता आतापर्यंत त्याच्या ओव्हर मध्ये मिळालेली आहे बघा 2 विकेट घेतल्या 2 डॉट आले आणि 2 वाईड आले पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय
मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय धावा 23 धावा 23 रन्स. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधील सामना करेल बॅटर सूरज भोईर. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळला होता. हा चेंडू पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न वेगवान होता परंतु दिशाहीन. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत 24 धावा 24 रन्स. या चेंडूवर जर षटकार आला तर सूरज भोईरसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. परंतु हा बॉल परफेक्टली यॉर्कर होता. लॉंग ऑन कडे बॉल येतोय. कंटिन्यू. चला दिवेकरांच्या आता बॅटिंग मध्ये आणखी जोश येणार असं वाटतंय कारण आता सिक्सरला 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना लावलेलं आहे. आकाश म्हात्रे यांच्याकडून ते पारितोषिक असेल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत 2 नंबर आणि 3 नंबरसाठी. आणि तसेच मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यासाठी ट्रॉफीज आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत. आणि तसेच प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे ती आदरणीय सुमित तरे साहेबांच्या वतीनं. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. अंतिम षटक नीरज बॉलिंग मार्कवर. तसेच मॅन ऑफ द मॅच साठी तुम्ही पाहता स्वर्गीय गणेश काशीनाथ तरे यांच्या स्मरणार्थ केतन गणेश तरे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. तसेच तुम्ही पाहतात प्रेक्षक स्टँड मेघदीप शिवाजी पाटील यांच्या स्मरणार्थ एक प्रेक्षक स्टँड तुम्ही पाहतात. तसेच संदीप नारायण तरे यांच्या स्मरणार्थ आणखी एक प्रेक्षक स्टँड तुम्ही पाहतात. सर्व पुरस्कर्त्यांचा आभार. यावेळेला मिस्टामिंग स्वतः गोलंदाज बॉल खाली येतोय परंतु इथे कॅच पुन्हा ड्रॉप. धावबादची संधी आहे. ओव्हर थ्रो जरूर होता आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत 27. तसेच खेळाडू कक्ष तुम्ही पाहतात स्वर्गीय गणेश काशीनाथ तरे यांच्या स्मरणार्थ. तसेच स्वर्गीय सदानंद मोतीराम माळी यांच्या स्मरणार्थ खेळाडू कक्ष तुम्ही पाहतात. टॉस बॉक्स कैलासवासी पार्वती रतन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळालाय. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस कोण होणार विजेता. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला व्ही मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 29 धावा. शेवटचं षटक सुरू आहे. आणखी 10 रन्स कमीत कमी जोडाव्या लागतील तेव्हा तुम्ही एक चांगली फाईट कराल. जय ब्राह्मणदेव भाटाळे सोबत अथवा प्रयाग चांगल्या फॉर्मात आहे, प्रेम देखील चांगल्या फॉर्मात आहे. मागची मॅच तुम्ही बघितली फार कमी चेंडूंमध्ये त्यांनी फिनिश केली. षटकारास 500 रुपयांचं कॅश प्राइज आकाश म्हात्रे यांच्याकडून दिलं जाणार आहे. हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर व्हाईट बॉल. आतापर्यंत या डावाचा विचार केला तर पियुषच्या ओव्हरमध्ये 2 उमंगच्या ओव्हरमध्ये 3 आणि तर नीरजच्या ओव्हरमध्ये देखील 1. आतापर्यंत 6 चेंडू वाईड. हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर परंतु इथे सेफ लँड नाही होत. लॉंग ऑनला झेल पकडली प्रयागनं. फलंदाज फेल.
प्रयागचा दुसरा झेल तुम्हाला बघायला मिळाला. खरं तर चांगली झेल त्यानं पकडली होती या अगोदर देखील लॉंग ऑन सीमा रेषेवरती, आणि येथे देखील तुम्ही पाहतायत अंतिम षटकामध्ये नीरजला देखील आता सफलता मिळालेली आहे. नाना स्पोर्ट टीमगर आपण तयार राहायचं. चालू सामन्यातील विजेता संघ आजच्या लॉर्ड्स मधील शेवटचा सामना खेळेल. पुन्हा कोलवा टप्प्याचा बॉल. नवीन बॅटर जय तुरे 9व्या क्रमांकावरती आल्या. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल. 2 धावा मिळाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा पूर्ण. चौथ्याही धावेचा प्रयत्न इथे केला जात होता परंतु नकार आलाय. तीन धावा त्या ठिकाणी अखेर पूर्ण झाल्या. स्कोर 3 धावांनी पुढे जाताना तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती 33 धावा 33 रन्स. काही चेंडू अजून शिल्लक आहेत. धावामधून एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. कसं आहे ना की 40+ 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ज्या वेळेला धावा बनतात त्यावेळेला एक फायटिंग करण्याची नक्कीच वृत्ती येते आणि हिंमत येते खरं तर, आणि त्या वृत्तीनं गोलंदाज विजयाकडे जाऊ शकतात. फुल टॉस बॉल. पुन्हा मिस टायमिंग. सेफ लँड होतोय. पुन्हा एक धाव पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल आणि पुन्हा 2 धावा. दोन धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 35 रन्स. अंतिम षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 10 रन्स पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. बॅटची आतली कडा. इनर एज. मागे जातोय बॉल. शेवटचा बॉल. एकच धाव शेवटच्या बॉलवर आणि धावा झाल्या धावफलकावरती 36-37 धावांचं लक्ष्य पार करण्यात येणार की नाही येणार त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. तोपर्यंत पृथ्वीराज कल्पेश म्हात्रे यांचा सन्मान. हर्ष तरे मी आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते करावा. पृथ्वीराज कल्पेश म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. हर्ष तरे यांच्या शुभस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद. त्यानंतर लगेचच आपण पुढील डावाला सुरुवात करणार आहोत आणि ज्या वेळेला डावाला सुरुवात होईल त्यावेळेला तुमच्यासोबत आवाज असेल सुभाषजी धुमाळ यांचा.
धन्यवाद समीर ठाकरे. आपण पाहतो या सामना गावदेवी दिव्य विपक्ष जयपुरामध्ये वाटाले या दोन संघामध्ये निर्धारित त्या 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना गावदेवी दिव्य संघाने धावपैकी धावा जोडल्या. त्या 36 आणि 37 धावांचं आव्हान इथे मात्र उभं केलेलं आहे. ते जयपुरामध्ये वाटाले या संघासमोर आहे. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी चालू जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय प्रयाग माली आणि त्याच्या समोर प्रेम पाटील. प्रेम पाटील एक नक्कीच रायझिंग स्टार आपण पाहतोय. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये जर भाटाले संघ क्वालिफाय झाला असता तर सर्वात कमी वयात मॅन ऑफ द सिरीजचा 4 व्हीलरचा मानकरी हा खेळाडू ठरला असता आणि तोच सध्या खेळाडू आपण पाहतोय प्रेम पाटील स्ट्रायकर एंडला, ज्याने केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये प्रथमच ओपनिंगला येऊन अर्धशतक देखील झळकवण्याचा पराक्रम केला होता. आणि भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये देखील प्रेम याचा चांगला गेम पाहायला मिळाला तर प्रेम पाटील याची बॅट चमकली होती. तोच प्रेम पाटील सध्या स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. इमर्जिंग प्लेअर ऑफ द बीपीएल हे पारितोषिक देखील त्याने पटकावलं होतं. इथे रिव्हर्स फटका केलेला चिनू जातोय थॅनबॅन रिझन मधून, थांबणार नाही चिनू, सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. गेल्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर प्रयाग माल्यानी 36 धावांचं योगदान 11 चेंडूचा सामना करताना, ज्यामध्ये 4 चौकार 3 षटकांचा समावेश होता. मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आणि इथे मात्र प्रेम पाटील चौकारे आपल्या इनिंगची सुरुवात केली. नॉस्ट्रेलियाला प्रयाग माली देखील पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहिला आणि जाऊ दिला पंच देखील आमच्याकडे बोलतात, वाटचा इशारा करतात. आव्हान ठरलं वाट रूपाने फाटाली संघाची धावसंख्या पोहोचली 5 ओव्हर. 37 या लक्षाचा पाठलाग जयपुरामध्ये भाटाले संघ करतोय. पहिलं षटक मार्गस्थ जय तुरे पहिलं षटक तोलतोय. तर सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा प्रेम पाटील. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न एस्टनच्या मधोमध सापडलेला आहे. पंचांचा बोट आकाशाकडे आणि 5 चेंडूने फलंदाज बाद प्रेम पाटीलला याची केली समाप्त. प्रेम याचा समाप्त होते गेम. पहिला फलंदाज प्रेम पाटील बाद होऊन पॅलमध्ये परतताना LBWच्या रूपाने 5 रूपाने हा फलंदाज बाद झालेला आहे. चौकाने त्यांनी सुरुवात चांगली केली होती, मात्र त्या खेळीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आले नाही. विकेट हॅट्रिकसाठी इथून मात्र पारितोषिक जाहीर केलं जात आहे. आकाशजी म्हात्रे आमचे ट्रॉफी स्पॉन्सर, ज्यांच्या माध्यमातून सेकंड थर्ड बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर हे ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आलेलं आहे. इथे ऑन साईडला क्षेत्ररक्षक दूर आहे, मात्र दुरून क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय तोपर्यंत फलंदाज 2 धाव इथे पूर्ण करतात. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 7. 37 लक्षाचा पाठलाग जयपुरामध्ये भाटाली संघ करतोय. यंदाच्या अंगामध्ये गोडसी चषकावर नाव भाटाली संघाने कोरलं होतं. जयबजरंग गोडसा आयोजित जयबजरंग चषकाचा मानकरी संघ भाटाली संघ ठरला होता. जय तुरे पुढे एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र रिव्हर्सचा फटका, स्विच इट अँड स्वीट इट चेंडू निघून जातो बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमा पार. 1 बाउंड चौकार. चौकाने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा, 1 बाद 11. 37 या लक्षाचा पाठलाग जयपुरामध्ये भाटाली संघ करताना जयतुरे फ्रंटलाईन गोलंदाज पहिले षटकात बोलतोय. पावलांचा वापर, इथे मात्र फटका फसलेला आहे.
लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल आणि समाप्त होते फलंदाज जितू माले याचा खेळ. दुसरा फलंदाज बाद भाटाले या संघाचा. अकरा धावसंख्येवर दोन फलंदाज बाद झालेले आहेत भाटाले संघाच्या नवीन फलंदाज आता मात्र पंकज माले खेळपट्टीवर येतोय. प्रयाग माले आणि पंकज माले जोडी मैदानामध्ये तर प्रेम पाटील आणि जितू माले ही जोडी मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते. आव्हान 37 धावांचं, संघाची धावसंख्या 11. 37 धावांचं आव्हान आहे. 37चं टार्गेट आपण पाहतोय. इथून 26 धावांची अजून आवश्यकता आहे ज्यामध्ये भाटाले संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पहिले षटक मार्गास या जय तुरे आपण पाहतोय फ्रंट रन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक तोलतोय. इथे मात्र अप्परकडच्या अंदाजाने चेंडू निघून जातोय या लॉंग शॉट रिझन मध्ये. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. डीजे अमर कोहली यांच्या माध्यमातून चांगल्या गाण्यांची पेशकश केली जाते. आपण पाहतोय या ब्राह्मणदेव भाटाले संघाची धावसंख्या पहिल्या षटकात समाप्त नंतर धावसंख्या पाहायला मिळते धावपलकावर 15 धावा आणि दुसऱ्या षटकात मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. आव्हान 37 धावांचं आहे. आतापर्यंत धावपलकावर 15 धावा झालेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आपण सामना पाहतोय या गावातील दिव्य विपक्ष ज्याप्रमाणे भाटाले आणि यामधील विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल यापुढील सामन्यामध्ये या नाना स्पोर्ट्स टेमघर संघासमोर लढताना. सूरज भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय या दुसऱ्या षटकात आलताना. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात सूरज भोईर यांनी आपल्या षटकाची केलेली आहे. धावसंख्या स्थिर 15 धावा. आव्हाने ते 37 धावांचं. 37च्या लक्ष्याचा पाठलाग जयब्राह्मण भाटाले संघ करतोय. सूरज भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर कट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. आउटसाइड ऑप्शनचा चेंडू हाताळला होता गोलंदाज सूरज भोईर आणि हा लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सूरज भोईर सन ऑफ दिवे दुसरं षटक चालताना पाहायला मिळतोय. सूरज भोईराच्या षटकातील पुढील चेंडू इथे मात्र पलटी शॉट
चेंडू निघून जाईल. थर्डमॅन रिझनच्या वरून सीमापार षटकार. पहिले 2 चेंडू नेधाव आणि त्यानंतर फुलटच चेंडू पाहायला मिळाला होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहतोय रिव्हर्स फटक्याने षटकार वसूल केलेला फलंदाज प्रयाग माली याने. षटकारीण संघाची धावसंख्या 21 वर पोहोचते. इथे समोर केलेल्या चेंडूला मिडॉन रिजन मध्ये या सिंगल साठी आणि सिंगल संघाची धावसंख्या 22. इथून मात्र आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत की 14 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. जेव्हा इथे 37 धावांचा 37 या लक्ष्याचा पाठलाग जबरामध्ये वाटाली संघ सध्या करताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सूरज भोईर दुसऱ्या षटकात आलतोय. इथे मात्र लॉफ्ट केला चेंडूला लॉफ्ट फटका सरळ लॉंग ऑफच्या हातामध्ये विकेटचा पतन जितू माली याची संपुष्टात येते खेळी. पंकज माली माफ करा बाद होताना आपण पाहतोय या तिसरा हादरा बसतोय. हॅट्रिक साठी मात्र नक्कीच आपण पाहतोय आकाशजी म्हात्रे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. इथून आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलता येईल. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 13 चेंडू मध्ये इथून 14 धावांची आवश्यकता आहे. 15 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान महिला मंडळाचं इथं आगमन झालेलं आहे. ज्यामध्ये आपण पाहतोय प्रभावती म्हात्रे, सुजाता तरे, महिला भगिनींचं इथं आगमन झालेलं, महिला मंडळाचं आगमन झालेलं आहे. ऑनस्क्रीन आपण त्यांना पाहू शकता. त्यांचं देखील ग्रामपंचायत सदस्य चषक 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. एकेम ग्रुप आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. ऑनस्क्रीन नक्कीच महिला भगिनी आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट असं एक खेळ आहे ज्या खेळापासून कोणी दूर राहू शकत नाही. आपण पाहू शकता प्रभावती तरे, सुजाता तरे, अंजना तरे आणि सुरेखा मढवे यांना. इथे मात्र उंचावरून फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. मिस टायमिंग आणि इथे आणखीन एक फलंदाज बाद होताना जयब्रामध्ये भाट आल्या संघाचा. सलग 2 फलंदाज सलगच्या 2 चेंडूवर बाद झालेले आहेत आणि इथे मात्र आपण पाहतोय 4 फलंदाज तंबूच्या असलेल्या परतले आहेत. बाटले संघ 37 या लक्ष्याचं पाठलाग करताना 22 या धावसंख्येवर 2 फलंदाज गमावलेले आहेत. तब्बल 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 2 षटकांची समाप्ती देखील झालेली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जयब्रामध्ये भाटले संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22. 12 चेंडूचा खेळ इथून शेष आणि 12 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. ऑन स्क्रीन पुन्हा एकदा आपण पाहू शकता महिला मंडळ, महिला भगिनी ज्यांच्यामध्ये प्रभावती तरे, सुजाता तरे, अंजना तरे आणि सुरेखा मढवी यांना दाखवलं जात आहे. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी गावदे दिव्य संघाकडून गोलंदाज मेघनाथ गोंधलेकडे या सोपवले गेले आहे. पेनल्टीमेट षटक नक्कीच आपण पाहतोय या जे निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये या सामन्याची दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टी स्पष्ट होणार आहेत. सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकतोय याचं उत्तर या षटकामध्ये या कदाचित मिळू शकते. मेघनाथ गोंधले बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिलं षटक जय तुरे याने हाताळलं होतं, दुसरं षटक हाताळलं होतं सूरज भोईर याने आणि तिसऱ्या षटकासाठी आता मात्र मेघनाथ गोंधले बॉलिंग ट्रॅकवर वापरला जातोय. आयुष आणि प्रयाग ही जोडी मैदानामध्ये, प्रयाग मालीने आयुष माली या ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आणि या जोडीवर पूर्णपणे आता मदार असणार आहे. खास करून प्रयाग माली याच्यावर मोठी जबाबदारी येऊन ठेवलेली आहे. स्टेप मध्ये चुकतोय या कोच सरांचा नक्कीच डेड बॉलचा इशारा होतोय. बारा चेंडूने 15 धावांची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे भाटाली विपक्ष गावदेव दिवे या दोन संघामधला सामना. इथे मात्र केलेल्या कव्हर इजनमध्ये या फटक्यामध्ये ताकद झोकता आलेली नाही. फक्त एक सिंगल रन्सचा, सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या 23 वर पोहोचते. 14 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन मित्रांमध्ये प्रेक्षकांसाठी गॅलरीज देखील उभारल्या गेलेल्या आहेत आणि कालपासून प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामधील हा सामना आपण पाहतोय गावदेव दिव्य विपक्ष ब्राह्मणदेव भाटाल या दोन संघामध्ये. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, अगदी या गती काढून घेतली होती आपण पाहतोय. स्लोवर चेंडू हाताळला होता, हलुवार चेंडू हाताळला होता आणि गतीला ओळखता पारखता आलं नव्हतं फलंदाज आयुष माले याला. निर्धाव चेंडू 23 धावा, आव्हान ते 37 धावांचं. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10-14चं समीकरण. पुन्हा एकदा पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा स्टेप मध्ये रनअप मध्ये चुकताना आपण बघतोय गोलंदाज मेघनाथ गोंधले थोडस गोंधळलेल्या स्थितीत पाहायला मिळतोय, कारण पुन्हा एकदा स्टेप मध्ये तो चुकलेला आहे. एजन गॉन, विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. आणखीन हद्रा जयप्रमाणे भाटाल्या संघाला. तब्बल 5 फलंदाज बाद झालेले आहेत. निम्मा संघ गारत, अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. 5 फलंदाज बाद होऊन तंबूमध्ये परतलेले आहेत. धावसंख्या स्कोर बरोबर पाहायला मिळते, स्थिर आहे 23. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मेघनाथ गोंधले या तिसऱ्या षटकात आलतोय. विकेट हॅट्रिक साठी या नक्कीच आकाश म्हात्रे साहेबांकडून जे आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एक विकेट मेघनाथ गोंधलेने चटकावलेलं आहे आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करतो तर आकाशजी म्हात्रे साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्लॅन मेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चिन्हाने बॅट मध्ये संपर्क नाही. चांगली गोलंदाजी आपण बघतोय. आता मेघनाथ गोंधले फलंदाजांना गोंधळात टाकताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 23 धावा. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 8 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढवेल. इथे मात्र मोठा फटका खेळलेला आहे समोर 20 एफ मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली डीप एक्स्ट्रा रिझन मध्ये
आणि फलंदाज बाद 6वा मोरा गारद होतोय ब्राह्मदेव फाटाला या संघाचा. सहा फलंदाज बाद झालेले आहेत. इथून मात्र इक्वेशन 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे ब्राह्मणदेव फाटाला संघाला विजयासाठी. या षटकाचा विचार केला तर फक्त 1 धाव खर्च केलेली आहे मेघनाथ गोंडले यांनी आणि 2 सफलता अर्जित केलेल्या आहेत. मेघनाथ गोंडले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये आलेले आहे पियुष माली. इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू, अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. ब्लॅक डायमंड ऑफ दिव्य मेघनाथ गोंडले यांनी नक्कीच चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्याचं षटक कम खर्चिलावर फुल चर्चेला राहिलेलं आहे, कारण त्यांना ब्लॅक डायमंड ऑफ दिव्य मेघनाथ गोंडले यांनी आपल्या षटकामध्ये फक्त 1च धाव खर्च केलेली आहे आणि 2 सफलता अर्जित केलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. आज नक्कीच फलंदाजाने गोलंदाजाने चांगली कामगिरी केलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील मित्रांनो आजचा दिवस फलंदाजाने गोलंदाजाच्या नावे राहिला. तर आजच्या दिवशी जर विचार केला तर 1975 मध्ये वेस्ट इंडिजच्या क्लाइड लाईट यांनी या टीम इंडिया विरुद्ध नाबाद 245 धावा झळकवताना द्विशतक झळकवण्याचा विक्रम केला होता. आजच्या दिवशी 1986 मध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रूस रीड यांनी न्यूझीलंड विरुद्ध वनडेमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आजच्या दिवशी 1993 मध्ये विनोद कांबळे यांनी या इंग्लंड विरुद्ध आपलं कसोटी पदार्पण केलं होतं आणि आजच्या दिवशी 2006 मध्ये टीम इंडियाचा गोलंदाज इरफान पठाण यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध आपल्या पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. सलमान भट, युनुस खान आणि मोहम्मद युसुफ यांना लगातार चेंडूवर बाद केलं होतं. ऑनस्क्रीन आपण महिला मंडळ पाहतोय. प्रभावती म्हात्रे, सुजाता दरे, अंजना दरे आणि सुरेखा मढवे यांना दाखवलं जाते आणि त्यांच्यासमोर इतर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये इथून 14 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी दिव्य संघाकडून दिली गेली आहे गोलंदाज धनेश पाटीलकडे. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय या टायमिंग प्रॉपर साधता नाही. थोडंसं निराश प्रयाग माली एकमेव अशीची किरण सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. जोपर्यंत प्रयाग माली खेळपट्टीवर आहे तोपर्यंत भाटल संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. शेवटची अशीची किरण सध्या मैदानामध्ये पाहतोय भाटाली संघाकडून प्रयाग मालीच्या रूपाने. 5 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. शेवटचे षटक धनेश पाटील हाताळण्यासाठी आलेले आहे. इथे मात्र आशेची किरण देखील मावळताना बिग ब्लो प्रयाग माली याची समाप्त देखील. शेवटची आशेची किरण प्रयाग मालीच्या रूपाने ती देखील आता मावळताना आपण पाहतोय. एक मोठी सफलता धनेश पाटील मिळून देताना गेल्या वर्षीच्या अंगामध्ये धर्मराजा चषकामध्ये गोठेकर बी संघाविरुद्ध दिव्य संघ अडचणीत असताना याच खेळाडूने गोल्डन षटकाराने आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता आणि तिथपासून धनेश पाटील हे नाव तालुक्यात खूप चर्चेत आलं होतं. तोच खेळाडू सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने महत्वाचा मोहरा गारद केलेला प्रयाग माली बाद होऊन फॅलमध्ये परतताना. आता मध्ये इक्वेशन अवघड बनते. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर जॉय येतोय.
इथे या थर्मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. शॉर्ट थर्मॅन रिझनला चेंडू अडवला जातोय. तो मध्ये एक धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होते. धावफलकावर 24 धाव. आता मध्ये शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. 3-13चं समीकरण. 3-13 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. तीन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. खोला टाप्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये चांगले क्षेत्ररक्षण गोलंदाज धनेश पाटीलच्या माध्यमातून. आणि आता मात्र इक्वेशन अतिशय अवघड. चेसिंग इज कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी, चेसिंग देखील कंपल्सरी. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जरी खेळले तरी नक्कीच विजय संपादन होईल, कारण 13 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद भाटले संघाचा झेलबादच्या रूपाने. या अगोदरच्या सर्व सामन्यामध्ये धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला जात होता. काल 27 धावा डिफेंड केल्या होत्या. ते या सूरज कुळलेन कसिले संघाने इथे मात्र 37 धावा डिफेंड करण्याच्या तयारीत. आता मात्र गावदेव दिवे, कारण शेवटचा एक चेंडू आणि एका चेंडूवर 13 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकलेला अखेर गावदेव दिवे या संघाने. अभिनंदन गावदेव दिवे, हार्ड लक जयमध्ये फाटाले. तर टॉस साठी देखील यायचं आहे. गावदेव दिवे संघाचा संघनायक, तसेच नाना स्पोर्ट्स टेमगर संघाचा संघनायक. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया. मॅन ऑफ द मॅच जुना चेंडूचे फेक देखील आपण करायचे. मॅन ऑफ द मॅच ठरलेले आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात. तर मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया आपण. मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूचा मी नुकताच उल्लेख केला होता की, तत्पूर्वी आपण सत्काराकडे बोलूया. सर्वप्रथम सत्कार करणार आहोत आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि त्यानंतर टॉस कडे देखील आपण बोलणार आहोत. आपल्यामध्ये नक्कीच महिला भगिनी उपस्थित आहेत. त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी दिलेला आहे. असं आपण प्रभावती म्हात्रे यांचा सन्मान करणार आहोत. ऑनस्क्रीन आपण पाहतोय प्रभावती म्हात्रे, सुजाता तरे, अंजना तरे आणि सुरेखा मडवी या महिला भगिनींची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. आणि त्यांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. ऑनस्क्रीन नक्कीच आपण पाहतोय आमचे ट्रॉफी स्पॉन्सर, ज्यांच्या माध्यमातून सेकंड, थर्ड, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर अशी आकर्षक ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या गेल्या आहेत. आकाश प्रकाश म्हात्रे साहेबांना दाखवलं जाते. त्यानंतर महिला भगिनी आपण पाहतोय प्रभावती म्हात्रे, सुजाता तरे, अंजना तरे, सुरेखा मडवी. या अगोदर आपण रत्नकला तरे, शैला तरे, सीमा तरे, साक्षी तरे आणि राजेशी तरे या महिला भगिनी देखील आज त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली होती. आणि सध्या आपण ऑनस्क्रीन पाहतोय आमच्या व्यायापीठाजवळ प्रभावती म्हात्रे, सुजाता तरे, अंजना तरे आणि सुरेखा मडवी. तर सर्वप्रथम प्रभावती म्हात्रे यांना सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे वनमॅन शो अमोलजी तरे यांच्या शुभ हस्ते सुजाताजी तरे देखील उपस्थित आहेत.
ते यांची देखील पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर सुरेखाजी मडवी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. या महिला भगिनींनी खरं तर आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे आपण करत आहोत. आपण पाहतोय त्यानंतर सुरेखाजी मडवी देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे वन मॅन शो आपण पाहतोय अमोलजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न केला जात आहे. तर टॉसकडे पण बोलूया, टॉस केला जाईल. छावा म्हात्रे यांचे सुपुत्र पृथ्वीराज म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर आपण पाहतोय या शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल नाना स्पोर्ट्स टेमघर विपक्ष गावदेव दिवे या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना. एका बाजूला आपण बघतोय नाना स्पोर्ट्स टेमघर तर दुसऱ्या बाजूला गावदेव दिवे. तर बोलूया आपण टॉसकडे. पृथ्वीराज म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण इथे संपन्न करत आहोत. टेमघर संघाने एक कॉल करेल. एकेम कॉल आहे मात्र टॉस जिंकले दिवे संघाच्या संघाने एकाने. आमच्या मान्यवरून विनंती असेल की पण व्यापीची सुवाढ व्हायची आहे. अतिशय महत्वाचा सामना आपण पाहतो. या दिवे संघाला देखील विजय हवे असणार आहे. दिवे संघाने का टॉस आपण जिंकलेला आहे. टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता. क्षेत्ररक्षण स्वीकारले तर समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी धावांचं रोखण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या फेरीत प्रवेश करू. तर जे परफॉर्मन्स तुमच्या संघाचे राहिलेले आहे ॲज अ कॅप्टन त्याच्यावर तू समाधानी आहेस. सर्व प्लेयरांनी 100% दिली तेवढे चांगलं होईल कारण की आम्ही पुढच्या फेरीत प्रवेश करू शकतो. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टेमघर संघाने एक टॉस आपण गमावलं तर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर टॉस आपण जर जिंकला असता तर काय निर्णय असता. फिल्डिंग मात्र आता मनाच्या विरुद्ध घडलं. प्रथम आपल्याला फलंदाजी करा. प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट असेल तुमच्या मनामध्ये ज्या टार्गेटपर्यंत जाण्याचा आपला निर्धारित 4 षटकामध्ये प्रयत्न असेल. 40 ते 50 धावा. आणि कोणते असे बॅटर असतील हुकुमी ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल. सगळ्यांकडून अपेक्षा आहे. ॲज अ कॅप्टन तुझा रोल काय असेल. काय जे भेटेल ते करायचं. भेटेल ते करणार आहेत. आपल्या संघाला ती हार्दिक शुभेच्छा. टॉस केलं गेलं. टॉस जिंकलाय दिव्य संघाने केलं. प्रथम गोलंदाज स्वीकार मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून सगळं आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत स्वीट वाईस माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे.
सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत. मागच्या सामन्याचा सामनावीर आहे धनेश पाटील. 7 चेंडूमध्ये 15 धावाही बनवल्या आणि शेवटचं षटक देखील हाताळलं. मेघनाथ गोंधळे देखील खरं तर या मॅच मध्ये भरीव कामगिरी करताना दिसला. स्वर्गीय गणेश काशीनाथ तरे यांच्या स्मरणार्थ केतन गणेश तरे यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आलेली आहे. मी ही ट्रॉफी देण्यासाठी आकाश म्हात्रे आणि पृथ्वीराज कल्पेश म्हात्रे यांना विनंती करतोय. वेल डन धनेश अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. पुढील मॅच साठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा असेल. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू वन्स अगेन. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करूया ग्रामपंचायत सदस्य चषक 2025 ह्या स्पर्धेमध्ये. वेलकम ऑल ऑफ यू, वेलकम बॅक. थँक्यू सो मच DJ. लास्ट मॅच ऑफ द डे, शेवटचा सामना. जो जिंकणार तो सुपर 3 मध्ये प्रवेश करणार आहे. दानास्फोट टेमगर आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी दिवे असा सामना तुम्ही पाहतात. जबरदस्त खेळ मागच्या मॅच मध्ये त्यांचा बघायला मिळाला. असं वाटलं होतं की कमी धावा आहेत, परंतु त्या धावांचं संरक्षण करण्यात आलं. दरम्यान साजन भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर करण्यात आलेलं. आपलं सहर्ष स्वागत आहे, वेलकम. फर्स्ट बॉलवर विकेट घेतला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आकाश म्हात्रे यांच्याकडून दिलं जाईल. हॅट्रिक पूर्ण केली तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज आकाश म्हात्रे यांच्या वतीने दिलं जाणार आहे. यश पाटील आणि त्याच्या सोबतीला बॅटर किशन म्हात्रे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. गोलंदाजी करण्यासाठी जय तुरे बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल यावेळेला रिव्हर्स खेळलेत. जबरदस्त फटका इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल. ओ माय गॉड, बघा त्या ठिकाणी लक्ष द्या जरा. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. बॉल अडवलेला आहे, परंतु मला वाटतं त्या ठिकाणी भरपूर चौकार आहे का? हो, चौकार आहे.
बॉल अडवण्याचा प्रयत्न होता. जास्त वेगानं धावत गेला आणि पाहू शकता रिप्ले मध्ये ओ एफर्ट चांगला पाहायला मिळाला होता आपल्याला. ग्रामीणचं क्रिकेट खरं तर हेच असतं मित्रांनो. प्रत्येक खेळाडू आपल्या जीवाची पर्वा न करता ग्रामीणच्या मॅचेस खेळत असताना गावासाठी खरं तर उत्सुक असतो आणि डेफिनेटली तुम्हाला हे असं क्रिकेट पाहायला मिळेलच. आपण विचार केला तर मेट्रोचा देखील काम सुरू आहे मैदानाच्या बाजूनच. तर थोडासा आपण विचार केला तर त्याच्यामुळे मैदानाच्या आजूबाजूचा परिसर कदाचित आता थोड्या दिवसांनी तोही क्लीन होणार. काम देखील फास्ट फ्लोन सध्या सुरू आहे मेट्रोचा. यावेळेला पोस्ट करण्यात आल्या समोर लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतो. एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाणार. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहतात 5 धावा 5 रन्स. एकेएम कशेली एकेएम ग्रुप कशेली आयोजित अमोल तरे प्रेझेंट ग्रामपंचायत सदस्य चषक 2025. हाफ ट्रॅकर बॉल थोडासा मागे गेलाय. ऑन साइडला पूल करण्यात आला. फिल्डर उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक धाव त्या दरम्यान पूर्ण करण्यात आलेली आहे. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा 6. पुन्हा एकदा जय तयार. रिवर्स जबरदस्त फटका विथ द टर्न विथ द स्विंग. बॉल सीमा पार चौकार. आज जयतुरे भरपूर महागडा ठरलेला. आपण जर विचार केला तर सातत्याने त्याच्या विरोधात रन्स पूर्ण केल्या जात आहेत. ती दार त्याच्या ओव्हरमध्ये बघायला मिळत नाहीये ज्यासाठी त्याला जाणला जातो. रिव्हर्सच्या माध्यमातून आणखी एक चौकार प्राप्त करण्यात आला. धावा धावफलकावरती 10 रन्स ऑन बोट. चांगली सुरुवात. यश पाटील चांगल्या फॉर्मात आहे. श्याम चौधरीनं देखील आज चांगला केस साकारलाय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. पॉवर प्ले सुरू आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा देखील बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. तिसरा चौकार या ओव्हर मधील आपल्याला बघायला मिळाला. यश पाटीलच्या बॅट मधून आक्रमक क्रिकेट अटॅकिंग क्रिकेट. पुन्हा फुल टॉस आणि पंचांचा बी मनोबॉलचा देखील इशारा आलेला आहे. हा देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खराब चेंडू होता. बी मनो बॉल आणि हा बॉल देखील सरळ पाठवला स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. 7 धावा स्कोर कार्ड वरती येथे मिळतील. धावा झालेल्या धावफलकावरती 21.
पुन्हा एकदा फ्रीडचा बॉल, झेल पकडली. ओ रनआउटचा देखील प्रयत्न करण्यात आला होता, परंतु निशाणा साधता आलेला नाहीये. एक धाव, स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 22 धावा, 22 रन्स. चर्चा आपण करत होतो ना की आज जय तुरे भरपूर महाग ठरलेला आहे. प्रत्येकी मॅच मध्ये रन्स भरपूर त्यानं कन्सीड केलेले आहेत. आणि बघा उद्या फायनल डे आहे. पहिला सामना ठीक 9 वाजता सुरू होणार आहे. वीर तानाजी दापोडे आणि कोलशेत या दोन्ही संघांना मी विनंती करतोय की ठीक 9 वाजता तुम्हाला मैदानावर रिपोर्टिंग करायची आहे. आणि तसे उद्या फायनल डे आहे आणि 2 मॅचेस उद्या एक्स्ट्रा असतील. त्याच्यामुळे उद्या विनंती असेल, खेळणाऱ्या सर्व संघांना विशेष म्हणजे विनंती असेल की वेळेवरती हजर राहा, अथवा ऑर्गनायझिंग कमिटी स्ट्रिक्टली तुमच्यावर ऍक्शन घेऊ शकते. सेकंड ओव्हर, पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता यशचा. हा चेंडू मात्र डॉट येतोय. पॉइंटला फिल्डर उभा आहे, बॅकवर्ड पॉइंटला. बावीस धावा स्कोर कार्डवर. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय थोडंसं आता बदलण्यात आलं. पॉइंटला वर आणलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहतायत रिव्हर्स साठी एक फिल्डर सेट करण्यात आला. सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, इम्प्रोव्हाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे एकच धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 23 धावा. मागच्या सामन्याचा आपण विचार केला 37 धावांचं लक्ष होतं, परंतु धावांचं संरक्षण करण्यात आलं. फर्स्ट ओव्हर मध्ये जयनं 15 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर सूरजनं 7 धावा खर्च केल्या. 2 विकेट मेघनाथ गोंदलेनं मॅच टर्न केली. यॉर्कर लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, आणखी एक डॉट बॉल. चांगली नोकचोक, चांगला तू मैमेश सुरू आहे मैदानात सध्या तरी. स्कोर थांबवण्याचा प्रयत्न सूरज पुन्हा एकदा करतोय. आज दोन्ही संघांनी खूप चांगला केस साकारला आणि म्हणूनच तर आपण पाहतो की आजच्या दिवसातील शेवटचा सामना हे दोन संघ खेळताना दिसत आहेत. ड्राईव्ह करण्यात आला पुन्हा एकदा ऑन साइडला. लॉंग ऑन कडे बॉल येतोय. एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतायत धावा झालेल्या आहेत ते 24 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 24 रन्स. फुल टॉस बॉल, स्लॉग स्वीप. हवेमध्ये बॉल आहे, फिल्डर भरपूर दूर. गॅप मधून बॉल सरळ निघून जातोय सीमा पार. चौकार.
चौकारण आपण पाहतो या ठिकाणी स्कोर आता वेगाने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत 28 धावा 28 रन्स. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप काय फटके घेतोय यश पाटील. फॅन्टास्टिक नॉक इनक्रेडिबल नॉक आउटस्टँडिंग बॅटिंग षटकार. क्या बात आहे. आकाश मात्रे यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्पर्धेमध्ये आम्हाला द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना दाखवलं जाते सध्या ऑन स्क्रीन आकाश मात्रे सुप्रसिद्ध उद्योगपती कशेडी. थँक्यू डीजे. हे सर्व ऑर्गनायझर ज्यांची मेहनत खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अमोल तरे यांना ज्यांची साथ मिळाली आहे त्यांना सध्या दाखवलं जाते ऑन स्क्रीन. आणि हा कॉमेंट्री बॉक्स देखील या ठिकाणी दाखवला जातोय. सर्वत्र आता प्रेक्षक देखील इव्हनिंग सेशनला सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहतायत सामन्याचा आनंद घेताना. मेघनाथ गोंधळे षटक क्रमांक 3. ओ यावेळेचा हा बॉल आउटसाइड एज. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव इथे मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतायत 35 धावा 35 रन्स. आजच्या दिवसातील शेवटचा सामना कोण पोहोचणार सुपर 3 मध्ये. काल जय हनुमान जून आंदुरकी संघानं अंतिम 3 मध्ये प्रवेश केला परंतु आज कोणता संघ सुपर 3 साठी क्वालिफाय होतोय ते तुम्हाला पाहायला मिळेल. सीमारेषेच्या बाहेर झेल घेण्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक असेल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न. यश प्रत्येकी बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय कारण त्याला ठाऊक आहे की अजून येणाऱ्या बॅटरमध्ये श्याम चौधरीचं येणं बाकी आहे ज्यानं खूप चांगला खेळ सकाळच्या दोन्ही मॅचेस मध्ये साकारलेला आहे आणि अधिक वेगाने रन्स पूर्ण केल्या जातात. आमचे साथी समालोचक योगेश वाघ यांची शैली भावेश तरे यांच्याकडून आईवा झेलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. चला कॅश लो और कॅश लो. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप. ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देणारा हा फटका यश पाटीलने ठोकलाय. फॅन्टास्टिक मॅग्निफिसंट षटकार.
हमारे डीजे भी आज मूड में. अमर कोहली, जय म्हात्रे यांनी जर बाउंड्री लाईनच्या बाहेर एका हाताने झेल पकडली तर अमोल तरे यांच्याकडून 500 रुपये, साजन भोईर यांच्याकडून 500 रुपये. पुन्हा फुल टॉस, परंतु इथे प्रॉपर टायमिंग करता आलेलं नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. अमोल तरे यांच्याकडून दोन्ही हातांनी कॅच घेतली तर दोन्ही हातांनी त्यांना पैसे मिळतील 500 रुपये. स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या तुम्ही पाहतायत. 43 रन्स. मेघनाथ गोंधळे राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल हुक करण्यात आला आणि यश पाटीलला धावांची भूक फार आहे. आणखी एक षटकार. क्या बात आहे. बघता बघता 45 धावांवरती जाऊन पोहोचला यश पाटील. अर्धशतक झळकावणार का? या स्पर्धेतील पहिला खेळाडू होणार का? 13 बॉल 45 वर खेळतोय आणि इथे बॉल हवेत आणि हा चेंडू सरळ सीमा पार चौकार. 4 धावा या ठिकाणी मिळाल्यात. काय बॅटिंग केली आहे यश पाटील. आज टेमघरकरांचं मन त्याने जिंकलंय. खऱ्या अर्थानं अनेक वर्षांपासून टेमघरच्या क्रिकेटचं नाव आपण फार मोठं आहे असं ऐकत आलेलो आहोत, परंतु मध्यांतरी थोडासा ब्रेक आला. टेमघर संघ पुन्हा बॅकफूटला गेला, परंतु पुन्हा नव्याने सुरुवात करत असताना आणि यश पाटील, श्याम चौधरी, किसन म्हात्रे ऑल टीम आज पुन्हा एकदा या गावाचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये. धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 53 धावा. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 53. केतन तरे देखील खुश आहेत कारण टेमघर संघ सध्या खेळतोय जो त्यांच्या मामाचा संघ आहे. क्या बात आहे. टेमघर म्हणजे केतन तरे यांचा मामाचा गाव, त्याच्यामुळे त्या गावामध्ये तेही जास्त खेळले असतील. त्रेपन्न धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. वैयक्तिक यश पाटीलच्या बॅटमधून 49 धावा. अर्धशतक या स्पर्धेतील पहिलं तुम्हाला बघायला मिळेल का? परंतु यावेळेला किसन म्हात्रे ऑन स्ट्राईक. ऑन साइडला नाही तर आता समोरच्या दिशेनं उडवला बॉल. स्ट्रेटिस लॉंग ऑनला षटकार. क्या बात है. पुन्हा एकदा ये भी जाएगी. सजनी चली साजन के घर. लागोपाठ 2 सिक्सर किशन म्हात्रेच्या बॅटमधून. आणि धावांचा डोंगर उभा केलेला आहे. 65 धावा. धनेश पाटीलच्या विरुद्ध आक्रमण किसनचा. हा चेंडू मात्र स्वेअर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आता इथून आपण विचार केला तर गावदेवी दिवे संघाच्या क्षेत्ररक्षकांची बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर थोडीशी डाऊन होताना दिसते. परंतु बघा क्रिकेट आहे, जर टेमघरच्या फलंदाजांनी मारले तर आपण का नाही मारणार. 66 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफला बॉल येतोय आणि जेल पकडलेले फलंदाज बाद. यश पाटीलला स्ट्राईक मिळणार की नाही. 49 वर तो सध्या आहे. हो, पहिलीच विकेट मिळाली आहे, परंतु ती विकेट घेता घेता अक्षरशः घाम फुटला.
66 धावा धावफलकावरती असताना एक खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे. परंतु यश पाटीलला स्ट्राईक मिळणार की नाही हा प्रश्न आता आहे. 49 वर तो आहे, त्याचा अर्धशतक या स्पर्धेमध्ये पहिलं तुम्हाला पाहायला मिळेल का? परंतु यशचं म्हणणं असेल मला 50 नको, टीमसाठी धावा हव्यात. श्यामनं तिन्ही षटकार मारले तरी हरकत नाही. श्याम चौधरी आहे, परंतु इथून धनेशला कमबॅक करावा लागेल. फार मोठ्या धावांचा डोंगर उभा झालेला आहे आणि या सेशनला धावांचा पाठलाग करणं थोडं कठीण होऊ शकतं. धनेश तयार, हलक्या हाताने डिफेन्स केलाय आणि अखेर एक धाव. यस, इथून वाटत होतं श्याम एक मोठा हाय स्टँडर्डचा क्रिकेटर आहे आणि त्याची प्रोफाईल आपण पाहिली. यस, अर्धशतकावरती आता यश पाटील तुम्हाला पाहायला मिळाला. एका धावेची गरज आहे. संघाची धावसंख्या 67. या स्पर्धेतील ग्रामपंचायत सदस्य चषकामधील पहिली 50 तुमच्या समोर आणि याचबरोबर अर्धशतक झलकावलेला आहे. यश पाटीलनं टाळ्यांचा गजर होतोय. बॅट वर करायचे यश पाटील. इनक्रेडिबल नॉक, जबरदस्त खेळ ज्यानं साकारला आणि पहिली 50 ग्रामपंचायत सदस्य चषकामधील आज आपल्याला यश पाटीलच्या बॅटमधून बघायला मिळाली. आणि या खेळीसाठी आकाश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील आलेला आहे यश पाटीलसाठी. 68 धावा स्कोर कार्ड वरती आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक तुम्हाला बघायला मिळालं. इम्पॉर्टंट मॅच मध्ये इम्पॉर्टंट नॉक. शेवटचा बॉल, यावेळेला श्याम समोर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एकदा मिळाली आहे. सेकंडचा कॉल होतोय आणि ते बॉल थोडासा उडला क्षेत्ररक्षकाच्या जवळून. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावा. नॉट आउट. 50 धावा या ठिकाणी यश पाटीलनं बनवल्या, श्यामनं बनवल्या 3 धावा आणि धावा झाल्या धावफलकावरती 70-71 धावांचं लक्ष असेल अंतिम 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम गावदेवी दिवेला. शेवटचा डाव तुम्ही ऐकणार आहात सुभाष धुमाल सरांच्या आवाजात. तर चेंडूची फेक करायची आहे. चेंडू आमच्याकडे सुपूर्द करायचा आहे. टेमघर संघ आपण चेंडूची फेक करायची आहे. सराव थांबवायचा आहे कारण सामन्याला सुरुवात होईल. नक्कीच आपल्याला वारंवार इथून सूचना दिली जाते आपण चेंडू फेकी करायचा आहे. हेच धन्यवाद किशन. काय घ्या, नक्कीच फटकेबाजी यश पाटील याची राहिलेली आहे. 50 धावा त्यांनी कोठून काढलेल्या आहेत आणि या ग्रामपंचायत सदस्य चषक 20-25 मधील पहिलं अर्धशतक नाना स्पोर्ट्स टेमघर संघाचा फलंदाज यश पाटील याच्या नावे. अगदी या नाना स्पोर्ट्स संघाकडून खेळताना नाना फटके त्याचे नक्कीच भारतातील आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आणि जर बघितलं तर 16 चेंडूचा सामना करताना उत्तुंग 4 षटकार आणि 5 चौकांच्या मदतीने त्यांनी खेळी या साकारलेल्या 50 धावा पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये यश पाटील याच्या नावे. आणि त्याच्याच धावांच्या जोरावर खरं तर टेमघर संघाने धावांचा डोंगर उभा केलेल्या गावदेवी दिवे या संघासमोर तब्बल 71 धावांचं. क्षेत्ररक्षण सजवण्यात त्या तयारीमध्ये आपण पाहतोय नाना स्पोर्ट्स टेमघर संघ. ऑन स्क्रीन आमच्या मान्यवर आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय यंग अँड डॅसिंग अमोलजी तरे यांनी इतिहास रचलेल्या ऐतिहासिक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि या ग्रामपंचायत सदस्य चषक 20-25चं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समेत इतर मान्यवर देखील आपण पाहतोय. केतनजी तरे देखील आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय गणेश काशीनाथ तरे यांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत. त्यानंतर अजय माली साहेबांना देखील आपण पाहू शकता. अमर माली साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यासमोर
हर्ष तरे देखील आपण पाहतोय. प्रसाद उर्फ चिक्कू चिक्कू या नावाने प्रसिद्ध आहेत आणि आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली याचं देखील निक नेम चिक्कू आहे. ऑनस्क्रीन आपण पाहतोय आनंद लुटताना आमचे मान्यवर कक्षामध्ये आयोजक देखील आपल्याला पाहायला मिळतात. सायंकाळी सत्र आणि सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत है. कशीली क्रिकेट के सुहानी शाम आप सभी के नाम, लेकिन देखते आज की शाम किस टीम के रहते नाम. सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. एक मोठं लक्ष आहे, तब्बल 71 धावांचं गावठी दिव्य संघासमोर उभा केलेलं आहे आणि लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये गावठी दिव्य संघाकडून आपण पाहतोय. गणेश पाटील विथ धनेश पाटील विथ सूरज भोईर. आज अक्षय मडवियाची उणीव भासवते. अक्षय मडवी असा एक फलंदाज आहे ज्याच्याकडे 0 मिनिटांत कमाल करण्याची कधीही क्षमता आहे. इथे मात्र समोर खेळेल चेंडूला लॉफ्टेड फटका इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करेल आणि 2 धावने स्वतःच संघाचा अकाउंट ओपन केले धनेश पाटील याने. धनेश पाटील हे नाव गेल्या वर्षीच्या अंगामध्ये खास करून धर्मराच्या चषकामध्ये जेव्हा गोठेकर बी विरुद्ध दिव्य संघाला गोल्डन षटकाराने तो सामना त्यांनी या पराभूत झालेला सामना जिंकून दिला होता आणि हे नाव खूप चर्चेत आलं होतं. येलो ऑन साइडला चेंडू टोलला या समोर आपण पाहतो लॉंगर रिझल्ट मध्ये गणेश रोकडे नक्कीच यांचा देखील अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आम्हाला मिळणार आहे. उद्या ते नक्कीच ठीक 10 वाजता 9:30 वाजता इथे उपस्थित राहणार आहेत. नक्कीच येस नो आपण पाहतोय या हा ना फलंदाजामध्ये पाहायला मिळतंय की फक्त एकच धाव एका धावपेक्षा अधिक नाही. आव्हान इथे 71 धावांचं एक मोठं आव्हान दिव्य संघासमोर उभा केलेलं आहे आणि आव्हानाचा पाठलाग जर करायचा असेल तर हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. पोस्ट केलेल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून अगदी या मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो लॉंगर रिझल्टमध्ये. मात्र तिथे देखील चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आपल्या संघासाठी धावांचं संरक्षण करताना क्षेत्ररक्षक यश पाटील या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक वीर. आज सगळीकडे यश दिसत आहे आणि कदाचित सकाळच्या चहामध्ये देखील गावठी दिव्य संघांना यश पाहायला मिळालेल्या तील मात्र शंका नाही. इथे मात्र ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू निघून जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार. पाटील देखील ही स्पर्धा एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. VIP डायझवरून नक्कीच ते आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंच लांब जाईल की नाही पाहावं लागेल. लांब नाही. पुन्हा एकदा यश चेंडू खाली. सगळीकडे यश आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय पहिला हात बसतोय गावठी दिव्य या संघाला.
आमचे अमर कोहली पांगा देखील रंगात येत आहेत आणि यानंतर विमलचा भाव आणखीन वाढेल असं वाटतंय, कारण जीवाला बरं वाटतंय ते सांगतात विमल खाल्यानंतर. दरम्यान आमच्या आकाशजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन होते, जे आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. सेकंड थर्ड आणि बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर ह्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. इथे मात्र पुढे खेळायचा प्रयत्न होता, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना डायरेक्ट निशाणा आणि काम तमाम. आणखीन एक फलंदाज बाद गावदेवी दिवे या संघाचा. पूर्णपणे पिछाडीवर आपण बघतोय गावदेवी दिवे हा संघ, कारण दोन फलंदाज बाद झालेले आहेत. आव्हान मोठं आहे 71 धावांचं. 71 लक्षाचा पाठलाग करताना 2 बाद 9 अशी स्थिती सध्या आपण बघतोय. दुसरं षटक मार्ग असताना श्याम चौधरी दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. पूर्णपणे पकड मजबूत आपण बघतोय या सामन्यावर नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाची. टॉप 3 साठी लढाई आपण पाहतोय. अंतिम 3 मध्ये नक्कीच दुसरा संघ कुठला पोहोचेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. सध्या तरी फार जड नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाचं. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. चांगली गोलंदाजी आपण बघतोय श्याम सायंकाळी चांगली गोलंदाजी करताना. श्याम चौधरी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्लेन मिस, ढूंढते रह जाओगे ढूंढो ढूंढो रे शाहजना अशी सध्या स्थिती आपण बघतोय. फलंदाज दर्शन दर्शनाचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळत नाही. चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 2 षटकांसाठी देखील षटकांच्या हॅट्रिक साठी 2000 रुपये पारितोषिक आमच्या ट्रॉफी स्पॉन्सर आकाश प्रकाश म्हात्रे साहेबांकडून जाहीर झालेलं आहे. तर फलंदाजांना सुवर्ण संधी चौकारांच्या हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी पारितोषिक जाहीर झालेलं आहे. इथे मध्ये फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस जर फुल टोल वसूल करताना फलंदाज हे आपण पाहू शकता मौका भी दिया और छक्का भी दिया. धावसंख्या 6 ने वाढून होते 10 प्लेयरवर 15 धावा. तर 2 षटके समाप्तीनंतर गावदेवी दिव्य संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावा. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी चौकारांच्या हॅट्रिक साठी 1000 आणि षटकांच्या हॅट्रिक साठी 2000 रुपये पारितोषिक आकाश प्रकाश म्हात्रे साहेब, जे आमचे सेकंड थर्ड ट्रॉफी स्पॉन्सर आणि बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर ट्रॉफी स्पॉन्सर आहेत, त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहू शकता, त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जाहीर केले गेले आहे. पूर्णपणे पिछाडीवर आपण बघतोय गावदेवी दिव्य संघ आणि सध्या तरी आघाडीवर पाहायला मिळतोय नाना स्पोर्ट्स टेमघर हा संघ. इथून 12 चेंडूमध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. मिशन इम्पॉसिबल. इथून मात्र हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल. चौकार षटकामध्ये डील करावं लागेल. चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. गावदेवी दिव्य संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर लक्ष खूपच अवघड बनतंय. तर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 56 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज नाना स्पोर्ट्स टेमघर संघाकडून तेजस चौधरी. अवघड लक्ष इथे पाहायला मिळतंय. सायंकाळी सत्र नक्कीच सूर्य अस्ताला जाताना
मात्र या स्पर्धेमधून कुठल्या संघाचा अस्त होईल याचं उत्तर मात्र आपल्याला मिळेल. इथे समोर केलेल्या चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये तिथे देखील प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होते, धावपलीकडे 16 धावा. तिसरं षटक मार्गास आहे. तेजस चौधरी आपण बघूया तिसऱ्या षटकात आलोय. इथे या समोर खेळलेल्या चेंडूला व्ही शेप मध्ये यश पुन्हा एकदा नक्की चेंडूपर्यंत पोहोचतोय. या यश पाटील आज गावदे दिवे संघाच्या खेळाडूंना स्वप्नात देखील दिसेल आणि सकाळच्या चहामध्ये देखील दिसेल. ज्याप्रमाणे मोघलांना नक्कीच संताजी धनाजी नक्कीच त्यांच्या घोड्यांना पाण्यामध्ये दिसत होते. इथे आपण पाहतोय या पुन्हा एकदा यश ऍक्शन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही, सिंगल डबलने काहीही साध्य होणार नाही. इथून आता फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न दिव्य संघ करतोय. पूर्णपणे आपण पाहतोय या पाठच जड टेमघर या संघाचं. इथे गतीमध्ये परिवर्तन, हलवर चेंडू हाताळला होता. धावसंख्या स्थिर आहे, धावपलकावर 18 धावा. पूर्णपणे पकड मजबूत या सामन्यावर नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाची. प्लेन मेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, खांदे पूर्णपणे झुकले आहेत. आपण बघतोय गावदेवी दिवे संघाच्या फलंदाजांचे सामना सोडलेला आहे. फक्त फॉर्मेट लेफ्ट राहिले की इथून पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न दिवे संघाच्या फलंदाजाकडून केला जाईल. इथे मात्र समोर केल्या चेंडूला आणि एका टप्प्याने चेंडू इथं मात्र आढळला जातोय. श्याम चौधरी आपण बघतोय या ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय या मेडिकल रिझनला. आणि षटकाची देखील समाप्ती. तर अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर गावदेवी दिव्य संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 18 धावा. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये इथून 53 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. पुन्हा एकदा ऑनस्क्रीन नक्कीच आमच्या मान्यवर दाखवले जात आहेत. मान्यवर कक्षामध्ये आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आकाश म्हात्रे साहेबांना देखील दाखवले जाते. त्यांच्या समवेत ऐतिहासिक पर्सनॅलिटी यंग अँड डॅसिंग ज्यांच्या नावाने स्पर्धा मित्रांनो अमोलजी तरे यांना देखील दाखवले जाते आणि इतर मान्यवर देखील आयोजन कमिटीचे मेंबर देखील आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामध्ये आमचे मॅन ऑफ द ट्रॉफी स्पॉन्सर केतनजी तरे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे या फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल केलेला आहे. इथून मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून केला जाईल. यश पाटील याचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न इथे मात्र बीट केलेला आहे या पहिल्या चेंडूवर षटकाराने. त्यानंतर निर्धाव चेंडू. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेल्या औपचारिकता शेष राहिलेल्या सामन्यामध्ये विशेष काही ओढलेलं नाही. सामन्यातील हवा निघून गेलेली आहे. मोठं लक्ष 71 धावांचं होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय पूर्णपणे मागे पडलेला आहे तो दिव्या हा संघ. इथे मात्र झेलची संधी आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे मात्र दिव्या या संघाचा. फक्त 3 चेंडूने दूर आपण पाहतोय या नाना स्पोर्ट्सचा टेमघर संघ विजयापासून. विजयाच्या उंबाट्यावर हा संघ येऊन पोहोचलेला असं म्हटलं तरी आता मात्र वावगं ठरणार नाही. इथे पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते एका हाताने. प्रेम याचं चांगलं क्षेत्ररक्षण एका हाताने त्यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण त्यांनी सकाळपासून आपल्या संघासाठी केलेलं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्लेन मिस. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकामधील
71 धावांचं लक्ष्य नक्कीच उद्या मित्रांनो आपण मोठ्या संघाने इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. फ्रीटचा इशारा पंचांकडून येतोय या नो चेंडू. थोडी प्रतीक्षा अजूनही करावी लागेल नाना स्पोर्ट्स टेमघर संघाला. उद्या मित्रांनो पहिला सामना, उद्या अंतिम दिवस, पहिला सामना कोलशेत विपक्ष दापोडे या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. तर दापोडे संघ नाही तसेच कोलशेत संघ नाही, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण बरोबर 8:45 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 9 वाजता टॉस केला जाईल आणि 9:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर दुसरा सामना विलासमूर्ती राहणार विपक्ष साई स्पोर्ट्स कारभाव, त्यानंतर बालकुम अयदेवी वडूनगर भिनार संघाला देखील उद्या आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. हार्ड लक गावदेव दिवे आणि अभिनंदन नाना स्पोर्ट्स टेमघर. तो दोस्तों आज की शाम नाना स्पोर्ट्स टेमघर एच पाटिल, किशन मात्रे और श्याम चौधरी के नाम. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया. ज्या फलंदाजाने पहिला अर्धशतक या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेलं आहे तो फलंदाज यश पाटील ठरलाय. या सामन्याचा सामना मॅन ऑफ द मॅच यश पाटील आणि सागर पाटील साहेबांच्या, सागर वाडेकर साहेबांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आकाशजी म्हात्रे साहेबांकडून या 50 साठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील आलेलं आहे. यश पाटील आपण या. बेबी को बेस पसंद है और यश को पेस पसंद है. हे आपण पाहू शकता यश पाटील या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक वीर ज्याने 50 अर्धशतक झळकवलेलं आहे. वेल प्लेड यश आणि ऑल द बेस्ट फायनल डे. तर हा होता नक्कीच यश पाटील जो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. आज की शाम यश पाटील और टीम नाना स्पोर्ट्स टेमघर के नाम. तर मित्रांनो आजचं शेड्यूल इथे संपत होतं असं मी जाहीर करतो. मी माझे सहकारी समालोचक, संपूर्ण आयोजन कमिटी, आमची लाईट इन्कास्ट टीम तसेच डीजे टीम आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. डीजे पांगा, डीजे अमर कोळी, डीजे अमर कोळी.